श्री स्वामी समर्थ. उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान. अवश्य वाचा. एकूणच काय तर मर्यादाही प्रभू श्रीरामांना देखील पाळली आहे. आपण ती ध्यानात ठेवू. उंबरा ओलांडताना मर्यादेचं भान ठेवू. घराचा उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड, रुंद आणि सपाट लाकूड. दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजे औदुंबराचा उंबराचा वृक्ष. म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनवत असे. या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असं पडलं असावं. उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राच्या आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता नष्ट होईल. काही वर्ष पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पूजा न चुकता करायची. उंबरठ्यावर नृसिंह लक्ष्मीचं स्थान असतं, तर चौकटीत गणेशाचं स्थान असतं. घरात कोण कसं काय घेऊन जातंय यावर त्याचं ध्यान असतं. उंबरठा किती अर्थ होता या उंबरठ्याला. उंबरठा म्हणजे दाराच्या चौकटीवर बसवलेली लाकडाची एक पट्टी, पण किती अर्थ होता या लाकडी पट्टीला. चौकटी बाहेर पाऊल टाकायला पूर्वी कोणीही धजत नसे. आतच्या आत घरात हा पूर्वीच्या लोकांचा प्रघात होता. आता तर कुणी 12च्या आतही घरात येत नाही. पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरठ्याचा गुण आहे. आमच्या घराचा उंबरठा ओलांडून लेक घरात आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा. हाच उंबरठा प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जायचा. ज्या घराला उंबरठा नाही ते काय घर म्हणावं का? ज्या घराला उंबरठा नाही तेथे कोणाचेच पायपोस कोणाला नसतो असं म्हणतात. आओ जाओ घर तुम्हारा. सणवार आलं की उंबरठा सारवला जायचा. त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जायची. दारावर तोरण बांधलं जायचं. तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झालाय. आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते. काहीच आड पडदा नको. कोणीही उपटसुंभ येतो व वहिनी वहिनी करत घरातच घुसतो. ना मानसन्मान ना मर्यादा. किती सुधारलो ना आपण. नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेलं माप लांघत घरामध्ये प्रवेशते. उंबऱ्याला गृहीत धरतं. आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो. घरातल्या उंबऱ्याला खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उंबरा असते एक मर्यादा. उंबरा असते एक सीमारेषा. उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट. बाहेरून घरात येणाऱ्यांसाठी आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरा. प्रवेशात असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे हे उंबऱ्याची वेस ओलांडतानाच मनात बिंबून यायचं असतं. आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा. उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान. उंबऱ्याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे. उंबरठे झिजवल्याशिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच. पण उंबरठे झिजवताना आपल्यावर आपल्या उंबऱ्याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जागांचा सामना करणं सोपं होत असतं. अजून एक गोष्ट इथे नमूद करायला हवी ती म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान लागतं. हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्य नेहमीच सुंदर होत असतं. उंबरा म्हणजे लक्ष्मण रेषा. जे जे अपवित्र असेल, वाईट असेल, त्या वस्तू असतील, विचार असतील, त्यांना उंबऱ्याच्या आत थारा नाही. मग ते काहीही असू शकते.
भ्रष्टाचाराचा पैसा असेल, कुलक्षणी मित्र असतील, व्यसनांच्या साठी लागणारं साहित्य असेल, वाईट विचार असतील, त्यांना उंबऱ्याच्या आत स्थान नाही. म्हणूनच जे वाईट प्रवृत्तीचे कोणी आले तर उंबऱ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा. म्हणून पूर्वीच्या घरांना ओसऱ्या असत. चहा पाणी गप्पा बाहेरच व्हायच्या. घरातील गृहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचे आणि कधी नाही हे कोण आले याचं भान असायचं. आता काय भाऊजी भाऊजी करत असेल त्या अवतारात बाहेर. घरातील संस्कार, ज्येष्ठांचं वर्तन, मुलांचं वळण हेच त्या घराचं व्यक्तिमत्व ठरवतं. उंबरा म्हणजे मर्यादा. जशी नदीला 2 काठांची मर्यादा असते, सागराला किनाऱ्यांची मर्यादा असते, तसेच घराला उंबऱ्याची मर्यादा असते. ज्यावेळी नदी सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रलय येतो. तसेच उंबऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेलं आहे. म्हणून आपण आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून आदर्श घेईल. एकूणच काय, मर्यादा प्रभू श्रीरामांनीही पाळली. आपण ती ध्यानात ठेवू. उंबरा ओलांडताना मर्यादेचं भान ठेवू. दररोज परमेश्वराला प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे, मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलंस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचं जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हा सतत येऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझं आहे, या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजीही तूच घे. आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास, वास्तविकता स्वीकारून आनंदानं जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सूचनांचं, नियमांचं, कायद्याचं पालन करा. पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणू नका, त्यांना मदत करा. जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा. नको त्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड लोकांपासून सावधान व दूर राहा. अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा. नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सुरक्षित राहा व सतर्क राहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.